नमस्कार, गुड मॉर्निंग. चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला. आज आहे संडे. आम्ही निघालोय बाहेर. कुठे चाललेत आपण? आपण पाऊस उघडलाय, मस्त ऊन पडलंय. म्हणलं चला थोडं बाहेर फिरून येऊया, काहीतरी खायचा बंदोबस्त करूया. आज रविवार आहे. कोकणात जाऊन मासे खाल्लेले आहेत, मासे खायचे सर. हा, बघूया भेटतात कसे नाही पावसाळ्यात. चलो. बघा पाणी रस्त्यावर. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती का, आम्ही पुण्यात राहतो पण आमच्या घराजवळ भाताची शेती आहे. बघा, पुण्यात राहून असं सुंदर वातावरण पाहायला भेटते. हे भाताची शेती आहे सगळी. हे जे डोंगर ते सोबत बाबूचे डोंगर आहेत आणि ही भाताची शेती आहे. छान आहे ना? हे बघा रोडला पाणी. पण आता ऊन एवढं पडायचं असं वाटायचं उन्हाळ्यात. 2 दिवस झालं पुण्यातला पाऊस थांबला आणि एकदम चक्क डायरेक्ट ऊन पडले उन्हाळ्यासारखं. नाही तर मागच्या 5, 6 आणि 7 तारखेला 3 दिवस असा रेड अलर्ट होता. आता असं वाटायला लागले की 1 महिन्याचा पाऊस एकदाच पडून गेलाय आणि आता महिनाभर पाऊसच नाही. काय झालं. हा कोणता हायवे? ऐकत असाल. हा मुंबई बँगलोर हायवे. हायवे. हा, आणि हा एरिया आहे बानेर बालेवाडी. समोर जे दिसतंय ते बालेवाडी. आपण तो बानेर करतो. बिल्डिंग झाल्या. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेल. हा, माशांच्या थायल्या दिसतात लोकांच्या हातामध्ये, आहे का नाही? वाश यायलाय. प्रॉन्स फेवरेट मासा. समुद्र ठीक आहे. कतला मासा कतला. कसला मासा आहे? वारी तिकडे रावस येऊन बघा, 1050 रुपये किलो रावस. खायला एक नंबर असतो. पाम्पलेट आहे, हलवा आहे. हलवा पण भारी असते खायला. 1250 पाम्पलेट. 1300 आणि ती सुरमई तिकडे 1200 रुपये. भाव वाढलेत सध्या. भाव वाढले. पावसाळ्यात भेटत नाही. मला जो मासा घेतलाय लयच मोठा आहे, छोटाले नाहीतच. म्हणजे दोघापुरता एखादा किलोचा नाही, डायरेक्ट 2-2, 3-3 किलोचा एक. मी मासा नसतं खात. एकटाच खावा. बारका भेटणार. हे बघा इकडं कट करून घेऊ. बड़ा नंबर हाथ से ना पावन का तो मासे घेतले. आपण आलतो वाकडच्या फिश मार्केटला आणि हे मार्केट खूप मोठं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही जर मासे घेतले, सुरमई, पाम्पलेट, कतला, तुम्हाला हर एक प्रकारचा मासा भेटल. चिलापी, गिलापी, गोड्या पाण्यातला, खाऱ्या पाण्यातला सगळे मासे भेटतील. आम्ही घेतलेत किलोभर मासे आणि मस्तपैकी आता मासे घेऊन घरी जाणार आहोत आम्ही. मित्रांनो, तुम्ही जर इथून मासे घेतले ना तर इथं बनवून पण देतात 300 रुपये किलोनं. त्यामुळं इथंच मासे घेऊन इथंच बनवून तुम्ही, म्हणजे असं पार्टी वगैरे असेल काय असेल तर खायला बनवून सुद्धा घेऊ शकता. चला भेटूया तुम्हाला आता घरी. रस्त्याने पण रस्ता दाखवूया थोडा थोडा. हा, हे बघा मित्रांनो, रडत रडत कांदे कापायला लागली. डोक्यात पण ठेवले माझ्या. ते गावाकडे ठेवतात म्हणून ठेवले कांदे कापताना. हेल्मेट घालायचं का? हेल्मेट घालून कांदे काप.
कोथिंबीर आणली, टमाटा आहे, मस्त कांदा आहे. हा मसाला आहे, घरचा मसाला आणि अंबारी मसाला सुहाना वगैरे मिक्स केलाय. मासे मस्त स्वच्छ धुवून घेतलेत आणि कांदा टाकलाय. मस्त आता आपण भाजी बनवणार आहोत. बघा आमचे कुकिंग काय असते हो. Yep. कांदा आणि टमाटा तळून घेतोय. रेसिपी नाही दाखवत, पण आपण काय मास्टर शेफ नाही, जसं जसं बनवतोय काय का नाही. आपण आणलाय कतला मासा. हा मासा गोड्या पाण्यामध्ये भेटतो, म्हणजे नदी, तलाव वगैरे, हा समुद्रातला नाहीये. आणि मोठा बघून आणलाय साईज मध्ये, त्यामुळं काटे कमी असतील, खायला चांगला लागेल. आणि आपण फक्त ग्रेव्ही बनवतोय, असा फ्राय पण नाही आणि रस्सा पण नाही, ग्रेव्ही बनवतोय आपण. खायला भात लागेल. खायच्या आधी करा. हा तर चला आता टाकलंय शिजवायला वगैरे. बनल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कसा बनलाय. आता हे चपात्या करणार आहे बरं. चपात्या मला येत नाही, चपात्या फक्त बायको करते, आपण चपात्या करत नाही. येते तर नाही ऐशे शेवटू काम नाही म्हणतात. तुझं दुखायलंय मग चपात्या कर, मग राहून जाते. पण माहिती ना शिकत नाही. हे बघ किती मस्त पैकी ग्रेव्हीचं हे आलंय. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट प्लेट मध्ये दाखवतो. तर आपले फिश बनवून रेडी आहेत असे मस्त पैकी. हा एक फिश घेतलाय, कांदा वगैरे चिरून, आणि मस्त पैकी आता खाऊन बघतो. हा बघा, वा, एकदम झणझणीत मस्त झालाय. मी बनवलेत आणि मी बनवल्यात म्हणलं मी तर चांगलंच म्हणेन, पण बायकोनं खाऊन बघितल्यावर ती सांगेल मला कसा झालाय कसा नाही. प्लीज रिव्ह्यू. जबरदस्त, मस्त. तर चला आता आपण करूया जेवण. अशा प्रकारे आजचा व्लॉग होता.